माझं नाव आहे विलास संतोष चव्हाण. माझ्या कंपनीचं नाव आहे एमिनी कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. मी तिथं सध्या टूल रूमचं प्रोडक्शन बघतो. आमच्याकडे प्रेस पार्ट कंपोनंट तयार होतात, म्हणजे जे EV साठी लागणारे. याच्या पहिले आम्ही टॅपिंग हाताने करत होतो, मॅन्युअल टॅपिंग करायचो. तर आम्हाला टायमिंग खूप जास्त जायचा आणि त्याच्यात आमचे टॅप तुटायचे, प्लेट रिजेक्ट व्हायच्या, खूप सारे प्रॉब्लेम्स होते. वेळ खूप लागायचा. आपल्या एका प्लेटला आम्हाला 4 टॅप करण्यासाठी जवळजवळ 1 तास निघून जायचा आमचा. आम्हाला जे वेळेवर जायचं होतं ते वेळेवर जात नव्हतं. त्यावेळेस म्हटलं मशीन कशी येणार, काय येणार, नेमकी मशीन टॅपिंग बरोबर होईल की नाही होईल, त्या सगळे आमच्या डोक्यात ते प्रश्न होते. कारण आपण MS-च्या 50-50 Mच्या प्लेटांमध्ये आपण टॅप मारणार, तो टॅप बरोबर होणार की नाही होणार, का नाही तर मध्ये टॅप तुटून जाणार, मशीन चालती नाही चालत बरोबर, हे सगळे मनात प्रश्न उभे होते. मेक मॅट्रिक्स कडनं मशीन घेतल्यानंतर आम्हाला जवळजवळ आमचा वेळ खूप वाचला, प्रोडक्टिव्हिटी चांगली झाली, टॅप तुटण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजे एकंदरीत रिजेक्शनचं प्रमाण आमचं कमी झालं आणि वेळ खूप कमी झाला आणि आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. नो गोचा इश्यू पण सॉल्व्ह झाला. मेक मॅट्रिक्सचं जे मशीन आहे, टॅपिंग मशीन, त्या मशीनने भरपूर काही प्रोडक्टिव्हिटी वाढते, रिजेक्शन कमी होतंय, प्रोडक्शन क्वांटिटी जास्त वाढते आणि मेन म्हणजे आपल्याला मटेरियल सप्लाय वेळेवर करता येतं. तर त्याच्यामुळे हे मशीन आपण वापरल्याने आपल्याला भरपूर गोष्टींचा सर्वात जास्त आपली मॅनपॉवर रिड्यूस होते. Easy Mech by Mech Matrix, improving your process to increase your profitability.